महाराज जर जन्मले नसते ना तर या राज्याचा कारभार दिल्लीच्या गादीवर बसून औरंगजेब नावाच्या बादशहानं पाहिला असता. राजे जन्मले नसते आणि औरंगजेबानं जर राज्य केलं असतं तुम्हाला वाटलं असतं सप्ताह करायचा एवढं सोपं होतं? सोपं होतं का? 6 दिवस झाले सप्ताह सुरू आहे, तहसीलला निवेदन दिलं का? चलन फाडलं का? पोलीस स्टेशनला निवेदन दिलं का? कुठेही निवेदन द्यायची परवानगी घ्यायची गरज नाही. ही कृपा त्या राजांची. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, देशाची वार फेरले आपल्या इथल्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव घालते गड किल्ल्याच्या दगडावर. या गुणीजनांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. जर महाराज जन्माला आले नसते ना, सप्ताह झाला नसता, धर्म टिकला नसता, मंदिर राहिले नसती, माता मौल्यांच्या कपाळावर कुंकू दिसलं नसतं, हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार राहिला नसता, आम्ही महाराज नाही मौलाना झालो असतो. आणि त्या काळात तुम्हाला वाटलं असतं सप्ताह करायचा तर परवानगी घ्यायला दिल्लीला जावं लागलं असतं. सगळ्या पुरुषांच्या सगळ्या महिलांच्या सह्या एका कागदावर घ्यावं लागल्या असत्या आणि परवानगी घ्यायला दिल्लीला औरंगजेबाकडे जावं लागलं असतं. 2 माणसं दिल्लीला गेले असते, एक मी येतो ना अजून जोडीला कोण येतं, ते खांबाला टेकून बसलेले. बाबा तुमचं काय नाव? तुम्हीच इकडं बघा. हा काय नाव आहे बाबाचं? हा सुधाकरराव. आडनाव हा गावातलेच आहेत ना, मग काही टेन्शन नाही. सुधाकरराव तुम्ही आणि मी 2 जण सप्त्याची परवानगी घ्यायला औरंगजेबाकडे दिल्लीला गेलो असतो. आले असते तुम्ही? होतं म्हणा, तिकीट मी काढतो. तिकीट नाही, विमानानं घेऊन गेलो असतो. आपण 2 गेलो असतो औरंगजेबाकडं वडाळी गावच्या सप्त्याची परवानगी घ्यायला. पर सुधाकरराव जर राज्य औरंगजेबाचं राहिलं असतं, राजेच जन्मले नसते तर आपले नाव काही असे राहिले. मी काय गजानन महाराज राहिलो, तुम्ही काही सुधाकरराव राहिले. मी गजानन महाराज नाही, मी अब्दुल भाई झालो असतो. तुम्ही काही सुधाकरराव नाही, तुम्ही गफूर चाचा झाले असते. आणि या सगळ्यांच्या सह्याचं पत्र घेऊन आम्हाला दिल्लीला जावं लागलं असतं. आम्ही दोघं दिल्ली दरबारी गेलो असतो. औरंगजेबाकडे भेटण्याची वेळ मागितली असती, औरंगजेबानं वेळ दिली असती आणि वेळ दिल्यानंतर औरंगजेबाने मला आवाज दिला असता, आओ आओ अब्दुल भाई आओ, आओ अब्दुल भाई आओ, गफूर चाचा तुम भी आओ. आणि सप्त्याची परवानगी घ्यायला त्यानं विचारलं असतं, क्या काम है तुम्हारा? आम्ही म्हटलं असतो, हुजूर हम वडारी गाव में सप्ताह करना चाहते हैं. आता त्याला कशाचा सप्ताह कळत आहे? त्याची दाढी खाजत म्हणाला असता, ए सप्ताह क्या होता है? लगेच गफूर चाचा म्हटले असते, हुजूर जहां एक महाराज बोलता है
और बाकी सगळे ऐकते हे उसे सप्ताह कहते हे. एवढं सगळं कळून जर त्याला कळालं असता सप्ताह दिली असती परवानगी तर सप्ताह झाला असता, नाहीतर सप्ताह सुद्धा झाला नसता. ही कृपा त्या राजांची आहे. हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून एकत्र राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हिंदू धर्मासारखा फुटीर धर्म जगाच्या पाठीवर कोणताच नाही. हिंदू धर्म जेवढा श्रेष्ठ आहे तेवढा फुटीर आहे. हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माला विरोध करणारी जेवढी माणसं आहे तेवढी त्यांच्या धर्माला विरोध करणारी माणसं जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही धर्मात नाही. आपल्याच धर्माचे लोक आपल्याच धर्माच्या विरोधात जातात. आपल्याच धर्माच्या लोकांनी आपल्याच धर्माच्या विरोधात षडयंत्र रचली म्हणून धर्माचं वाटोळं झालंय. ऐशे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. आपल्या धर्माचं वाटोळं होण्यास, आपल्या धर्माचा ऱ्हास होण्यास आपल्या धर्माची लोक तेवढी जिम्मेदार आहे. आपली लोक एकमेकांना सांभाळून घेत नाही. आपला पोरगा गायन करायला लागला, आपले लोक म्हणते त्याचा स्वर लागत नाही. आपला नवीन पोरगा पक्व शिकायला लागला, लोक म्हणते त्याला ताल नाही. आपला पोरगा कीर्तन करायला लागला, आपले लोक म्हणते त्याचा अभ्यास नाही. आपल्या लोकांनी आपल्या लोकांना समजून घेतलं नाही. आपल्या लोकांनी आपल्या लोकांना पाठिंबा दिला नाही. उलट आपल्या लोकांनी आपल्या लोकांना साथ न देता आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसले. म्हणून शिवरायांचा एखादा फोटो तुम्ही पहा, उजव्या हातात तलवार आहे, पाठीवर ढाल आहे. ती ढाल डाव्या हातात पाहिजे, पाठीवर आहे महाराजांच्या. एका मावळ्यानं विचारलं, राजा तुमच्या उजव्या हातात तलवार आहे, डाव्या हातात ढाल पाहिजे, ती पाठीवर का? महाराजांना दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. महाराज म्हणाले, समोरून किती बलाढ्य शत्रू आला तर त्याचा निपात करण्याची धमक या भवानी तलवारीत आहे. पण आपले ज्यावेळी आपल्या पाठीत खंजीर खुपसतात ना त्यावेळी पाठीवर ढाल असणं गरजेचं आहे. आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. आपले लोक आपल्या लोकांना सहकार्य करत नाही. तुम्ही बघा, उदाहरण सांगतो, थांबतो मी 5 मिनिटं पुढे जातोय, चालेल ना? 2 राजस्थानी माणसं महाराष्ट्रात आली, एकमेकांना भेटली. तुम कहाँ से हो भैया? वो बोला मैं राजस्थान से हूँ. तुम कहाँ से हो? वो बोला मैं भी राजस्थान से. तुम भी राजस्थान से, मैं भी राजस्थान से. दोनों मिलके महाराष्ट्र में कुछ तो धंधा खड़ा करेंगे. काय धंधा शुरू करायचा? तुम्हारे पास कितने पैसे? वो बोला मेरे पास 50,000 है. तुम्हारे पास? वो बोला मेरे पास 30,000 है. 30 और 50 मिलकर कितने हुए? 80,000. 80,000 दोघांनी धंदा सुरू केला, स्वीट मार्ट नावाचा. कुणी? राजस्थान्यांनी. कुठे? महाराष्ट्रात. आणि धंद्याला नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट. आता बिकानेर स्वीट मार्ट नाव का दिलं जातं माहिती आहे? बिकानेर राजस्थान मधील त्यांच्या शहराचं नाव आहे. आता तुम्ही राजस्थानला जाण, तिथे टाका वडाळी स्वीट मार्ट, वारेगाव स्वीट मार्ट. चालत नाही. महाराष्ट्रात धंदा सुरू केला, 80,000 धंदा 12 वर्ष चालवला आणि 80,000 सुरू केलेल्या धंद्यातून 12 वर्षात निव्वळ नफा कमवला 35 लाख रुपये. 2 गुजराती महाराष्ट्रात आले, एकमेकांना भेटले. तुम कहाँ से हो भैया? वो बोला मैं गुजरात से हूँ. गुजरात 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 पता है गुजरात? भाई और बहनों, मैं गुजरात से हूँ. तुम कहाँ से हो? बोला मैं भी गुजरात से. तुम भी गुजरात से, मैं भी गुजरात से. महाराष्ट्र में दोनों मिलके कुछ तो धंधा खड़ा करेंगे. तुम्हारे पास कितने पैसे? बोला मेरे पास 80,000 है. तुम्हारे पास 50,000. 50 और 80 मिलकर कितने हुए? 1,30,000. 1,30,000 2 गुजरात्यांनी महाराष्ट्रात येऊन धंदा सुरू केला. कापड दुकानाचा धंदा 15 वर्ष चालवला, निव्वळ नफा कमवला 40 लाख रुपये. आपल्या जागा भाड्याने घेतल्या, भाड्याने घेतल्या जागा विकत घेतल्या, ज्यांच्या जागा विकत घेतल्या त्यांच्या जमीन विकत घेतल्या, ज्यांच्या जमीन विकत घेतल्या त्यांची पोरं कामाला ठेवली. नंतर महाराष्ट्रातल्या 2 मराठी पोरांचा स्वाभिमान जागा झाला. ते म्हटले, गड्या बाहेरचे लोक आपल्याकडे येतात, व्यवसाय करतात, लहानाचे मोठे होतात, श्रीमंत होतात, मोठा व्यवसाय करतात, आपल्या जमीन विकत घेतात, आपल्याला कामाला ठेवतात. काय स्वाभिमान नावाची चीज या जगात शिल्लक आहे की नाही? आपण सुद्धा एकमेकांना एकत्र आलं पाहिजे, एकत्र व्यवसाय केला पाहिजे, धनाटे झालं पाहिजे, बलाटे झालं पाहिजे, श्रीमंत झालं पाहिजे. आपण मार्केटमध्ये नाव केलं पाहिजे, आपण सुद्धा पैसा कमवला पाहिजे. आपण एकत्र येऊ, विकलेल्या जमिनी परत घेऊ. 2 महाराष्ट्रातले पोरं एकत्र आले. त्याने विचारलं तू कुठला आहे? ते म्हण मी वडाळीचा आहे. त्याने विचारलं तू कुठला आहे? हे कोणतं? येसगाव का? जैतखेडा. येसगाव इथं आहे का? आहे ना, हा पाठीमाग आहे. ते म्हणे मी जैतखेड्याचा आहे. त्याने विचारलं तो याकडे किती पैसे? ते माझ्याकडे 2,500 आहे. आपल्या लोकांकडे चांगल्या कामाला पैसे राहत नाही. त्यानं विचारलं तो याकडे किती? माझ्याकडे 3,000 आहे. किती झाले? असा धंदा सुरू करू, असा धंदा सुरू करू. राजस्थानाला मागं टाकू, गुजरातला मागं टाकू. केवढ्यात? 5,500. धंदाच करावं काय बुवा.
काय धंदा करायचा 5,500 धंदा सुचेना. एक जण म्हटलं मला 2 दिवस दे, विचार करतो. 2 दिवस यानं विचार केला आणि तिसऱ्या दिवशी एकमेकाला भेटले, सांगितलं 5,500 दुसरा काही धंदा होत नाही, आपण एक काम करू, दोघं मिळून पानटपरी टाकू. पानटपरी टाकण्याचा निर्णय फायनल झाला. पानटपरी बनवाय गेले, इल्डिंगवाल्याने मंजुरीत 8,000 सांगितली. ते म्हणे हा धंदा काही मेळ खात नाही, हा धंदा सोडून दे, दुसरा धंदा पाहू. दुसरा धंदा काय करायचा ते म्हणे मला 2 दिवस वेळ दे. दुसऱ्यानं 2 दिवस वेळ घेतला आणि त्याने विचार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी याला बोलवलं, सांगितलं कडे 5,500 दुसरा काही धंदा होत नाही, आपण दोघं म्हणून एक बकरी विकत घेऊ. बकरी 2 पिले देईल. 2 पिले दिले, एक तुला एक मला. एक दिवस तू चारायची, एक दिवस मी चारायची. दोघांनी मी बकरी विकत घेतली. एक दिवस तो चारायचा, एक दिवस हा चारायचा. बकरी योगायोगानं गाभण राहिली, व्याली जनली, काय म्हणतात तुमच्याकडं. पण दोघं नेमके एवढ्या फुटक्या कपाळाचे, बकरीनं नेमकं एकच पिल्लू दिलं. ज्यानं 3 दिले त्याचं काही नाही, ज्यानं 2.5 दिले तो फार टेन्शन मध्ये आला. ते म्हणे बा आता करावं कसं बा. ते म्हणे एक काम कर, मी 3 दिलेले आहे ना, एवढेच बकरीचं पिल्लू मला दे, पुढच्या तू घे. ते म्हणे जमत नाही. ते म्हणे एक काम कर, दे मी जास्त पैसे दे. ते म्हणे जमत नाही, मी 2,500 दिले. हा 2,500 दिले, पण पाहुण्याकडून उसने घेऊन दिलेले. मग काय करायचं. ते म्हणे काम कर, एवढेच मला दे, पुढचे 2 दिले, दोन्ही तुला घे. ते म्हणे जमत नाही. दोघांचे लागले भांडणं, काठ्या घेतल्या, एकमेकांचे डोके फोडले. बातमी पोलीस स्टेशन पर्यंत गेली. पोलिसांची गाडी आली, दोघांना गाडी टाकलं, पोलीस स्टेशनला घेऊन गेली. एवढे मारले, कुत्र्यासारखे मारले, सुजेपर्यंत मारले. एवढे सुजले होते. तसे सुजलेले जर घरी आले असते, दार वाजून जर बायकोला दार उघडायला सांगितलं असतं, त्यांच्या बायकोने त्यांचं सुजलेलं तोंड पाहिलं असतं, तर यांच्याकडे बघून बायको म्हणाली असती, आमचे हे घरी नाही, उद्या या. एवढे सुजले. त्यातला एकाचा स्वाभिमान जागा झाला. तो म्हणे साहेब, आमचा व्यवसाय जर आम्ही व्यवसायात स्पर्धा करत होतो, आम्ही स्पर्धेत कच्चे पडलो, पण आमच्या इज्जतीचा पंचनामा होणे असं वाटत असेल साहेब, तर आम्हाला सोडा. साहेब म्हणे आत टाकणं आमच्या हातात आहे, बाहेर काढणं आमच्या हातात नाही. काय करावं लागेल. कोर्टात जावं लागेल, जामीन करून घेऊन यावं लागेल. कोर्टात गेले जामीन करायला. वकिलानं जामीन करण्याची फीस मागितली 10,000 रुपये. बकरा सगळ बकरी विकली आणि जामीन केली. आपल्याच लोकांना त्रास दिला. आपल्या धर्माचे लोक जाती विखुरल्या गेले. महाराज, जात पात मानू नका. जर धर्म नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही तर जातीला काय अर्थ उरणार आहे तुमच्या. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान हवा, प्रत्येकाला आपल्या जातीचा स्वाभिमान हवा. पण जातीचा अभिमान आणि स्वाभिमान जपताना धर्माचं कधी हनन होणार नाही, धर्मामध्ये कधी फूट पडणार नाही, याची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचे आहे. म्हणून सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र आलो, हिंदू म्हणून एकत्र राहणं गरजेचं. गड्या जात पात विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावं. तुकोबराय म्हणतात, आम्ही सगळ्या प्रकारचा भेदभाव सारून एकत्र येतो आणि धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जातो. विठोबा रखुमाई.